हॅलो, वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. आजचा आपला टॉपिक आहे प्रॉब्लेम सेट 37. प्रॉब्लेम सेट 37च्या आधी आपण 36 ज्यावेळेला केला त्यावेळेला मी दोन्हीचं एक्सप्लेनेशन दिलेलं होतं. तरीसुद्धा पुन्हा एकदा आत्ता मी एक्सप्लेन करते. इट इज फ्रॉम द डेसिमल फ्रॅक्शन आणि डेसिमल फ्रॅक्शनमध्ये पॉईंटमध्ये कसे नंबर लिहायचे हे आपण बघणार आहोत. मिक्स फ्रॅक्शनचे आपण नंबर डेसिमल फ्रॅक्शनमध्ये केलेले होते. फॉर एक्झाम्पल, लास्ट टाइम आपण केलेला एखादा नंबर 4, 5/10 ह्या नंबरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं 4 रिमेन ॲज इट इज आफ्टर दॅट डेसिमल पॉईंट इज दॅट पॉईंट द्यायचा आहे. हा जो नंबर आहे तो आपण लिहून घ्यायचा आणि मग डेसिमल पॉईंट द्यायचा असं सांगितलेलं होतं. सो वी कॅन राईट डाऊन लाईक दिस. 5/10 आपण सेपरेट लिहून घेऊ शकतो. 5/10 सेपरेट कसं लिहिणार? 5 राईट डाऊन ॲज इट इज. हाऊ मेनी झिरोज आर देअर? 1 0 is there. So 1 place after that, before that there is a point. So 4 and this 0.5. So point equal point आणि point आपण equal हे न घेऊन पुढचे डेसिमल प्लेसेस लिहायचे. हा झाला 10th, कारण की डिनॉमिनेटर मध्ये 10th आहे. इट इज कॉल्ड एज द 10. आपण ह्याच्याविषयी लास्ट पॉईंट बघितलं होतं. इव्हन वी हॅव सीन अबाउट द 100th ऑल्सो. 100 सुद्धा बघितलेलं होतं. समजा डिनॉमिनेटरमध्ये 100 असेल. फॉर एक्झाम्पल 3 5/100. सो हाऊ वी आर गोइंग टू राईट डाऊन? सेम दिस मेथड. 5/100. सो राईट डाऊन 5 as it is. How many zeros are there? 1 and 2. सो बिफोर द 2 digit. बिफोर म्हणते मी आधी, म्हणजे इथून आपल्याला या साईडला विचार करायचा आहे. 5 फर्स्ट डिजिट इज दिस. सेकंड डिजिट देअर इज नो, सो वी आर रायटिंग 0. दुसरा डिजिट नाही म्हणून 0 लिहिला आणि मग पॉईंट दिला 0.05. पण आपल्याकडे होल नंबर ऑलरेडी आहे, दॅट इज 3 आणि मग पॉईंट नंतरचे नंबर दॅट इज 0.5. या पद्धतीनं आपण लिहायचं आहे. सो हाऊ टू रीड दॅट? हे रीड कसं करायचं आहे? रीड करताना काय केलं होतं? 3 पॉईंट, हा डेसिमल जो पॉईंट आहे त्याला आपण नुसता पॉईंट म्हणणार आहे. 0.05. 3.05 याला 0.5 असं म्हणायचं आहे. ओके, सेपरेट सेपरेट नंबर रीड करायचे आहेत. आपल्यासारखं 100 10 असं रीड करायचं नाही. सो ह्याचाच आधार घेऊन वी आर गोइंग टू सॉल्व नाव द प्रॉब्लेम सेट 37. प्रॉब्लेम सेट 37 मध्ये मिक्स फ्रॅक्शन दिले आणि तुम्हाला राईट डाऊन करायचे डेसिमल पॉईंट ॲज वेल एज रीड. हाऊ टू रीड दे. रीड अलाउड असं सांगितलंय. मग रीडिंग मी तुम्हाला रायटिंग मध्ये देणार आहे. सो सी हिअर वी आर गोइंग टू अगेन मेक 3 कॉलम्स. आपण 3 कॉलम्स करणार आहेत. दॅट इज वन इज द मिक्स फ्रॅक्शन. पहिला दिलेला आपल्याला मिक्स फ्रॅक्शन. सेकंड कॉलम येणार आहे दॅट इज अबाउट डेसिमल फॉर्म. And third column inverse. How to read it means inverse. So पहिल्यांदा मी सगळे लिहून घेते आणि मग एक एक आपण एक्सप्लेन करूया. फर्स्ट वन 9 1/10. सेकंड वन 9 1/100. थर्ड वन 453/100. Fourth one 78/100. Fifth one 5/10. Sixth one 2/10. Sorry, fifth one 5/100 and sixth one 5/10. Seventh one 2/10. and 8 that is 20/100. पहिल्यांदा आपण सगळे नंबर लिहून घेतले म्हणजे आपल्याला लिहायला सोपे जातील. सो नाउ वी आर गोइंग टू कन्वर्ट दॅम इन अ डेसिमल फॉर्म. 9 हा फुल नंबर आहे, आपण तो आधी लिहून टाकला आणि नंतर मग मी सांगितलं होतं 1/10चं आपण कच्चं काम करायचं आहे. 1 ॲज इट इज. हाऊ मेनी झिरोज आर देअर? हाऊ मेनी झिरोज? 1 0. सो बिफोर द 1 डिजिट, एका नंबरच्या आधी एक आकडा, कुठलाही एक आकडा त्याच्या आधी पॉईंट द्यायचा आणि 0. आता हे दोन्हीचं एकत्र, ह्याच्यानंतर येणार पॉईंट आणि पॉईंट नंतर जे काय ते आपण लिहिणार. हाऊ टू रीड इट? येस, इट्स अ 9.1.
नाव द नेक्स्ट वन 9 1/100. 1/100चं आपण काय करूया, आधी कच्चं काम करून घेऊया. हे मुद्दाम मी मध्ये करते कच्चं काम. 1/100, 1 remain as it is. How many zeros? 2 zeros. This is the one place, this is the second place, कारण की 2 zeros आहेत, म्हणजे 0.01 आलं. 9 remain as it is, पॉईंट नंतरचे नंबर 0 1. How we are going to write down? Yes, it's a 9.01. थर्ड वन 4 remain as it is. होल नंबरच्या पुढे पॉइंट येणार हे आपल्याला माहित आहे. सो होल नंबर लिहून टाकायचा. फ्रॅक्शन, थिंक अबाउट दॅट. 53/100. 53 आधीच लिहून घ्यायचा. हाऊ मेनी झिरोज आर देअर? 1 and 2. 2 झिरोज आहेत. सो 2 डिजिट नंतर 1 2 पॉइंट येणार. सो 0.53 इज देअर. मग पॉइंट नंतरचा पॉइंट देऊन आपण त्याच्या पुढचे नंबर लिहायचे. हाऊ टू रीड इट? नाव 53 रीड करायचं नाही. 53 रीड करायचे नाही. नंबर सेपरेट रीड करायचे, कारण की दिस इज द 10th प्लेस, दिस इज द 100th प्लेस. ह्याचं रीडिंग वेगळं आहे. आफ्टर द पॉइंट, हे पॉइंट नंतरचे नंबर आहेत. सो हाऊ टू रीड इट? 4.53. सेपरेट रीड करायचे नंबर. 53 म्हणायचं नाही. नेक्स्ट वन 78/100. ह्याचं कच्चं काम करायची गरज नाही आहे, कारण की ह्याला होल नंबर नाहीच आहे. आपण डायरेक्टली राईट डाऊन करू शकतो. मी हा 7 आणि 8 नंबर लिहून घेतला. हाऊ मेनी झिरोज आर देअर इन द डिनॉमिनेटर? 2 zeros. सो 1 2, 2 जागा सोडल्या, मी पॉइंट दिला आणि 0. सो हाऊ टू राईट डाऊन दिस? 0.78. डोंट राईट डाऊन 78. 78 लिहायचं नाही. आपल्याला काय लिहायचं आहे? 7 8 सेपरेट नंबर. हिअर ऑल्सो देर इज अ नो होल नंबर, पूर्ण नंबर नाही आहे. सो 5/100 फ्रॅक्शन इज ओनली. सो वी आर गोइंग टू राईट डाऊन 5 ॲज इट इज. हाऊ मेनी झिरोज? 1 and 2. हिअर ओनली 1 डिजिट इज देअर. आपल्याला 2 डिजिट पाहिजे. सो फॉर दॅट वी आर टेकिंग हिअर 0 and then point. So how to read this? That is 0.05. Next one 5/10. This is the 10th now. Write down 5 as it is. How many zeros are there? 1 zero is there. So 1 ही एक प्लेस सोडायची आणि मग पॉइंट द्यायचा. So we are getting here 0.5. नेक्स्ट 2/10. अगेन आता परत इथे 10th आहे. सो होल नंबर आहे. सो वी आर गोइंग टू राईट डाऊन 2. हाऊ मेनी झिरोज आर देअर ऑन 1? येस, इट्स ओनली 1 0. सो 1 प्लेस, एकच जागा सोडून आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. सोडून म्हणजे बिफोर आधी द्यायचं आहे. सो 2 आणि इथे आहे ना पॉइंट. सो वी आर गेटिंग हिअर आन्सर 0.2. इनवर्ड्स लिहितो आपण. नाव द 20/100. थोडंसं कन्फ्युजिंग होतं इथं, तर कन्फ्युजनची काही गरज नाही आहे. सी हिअर आपण हे 2 प्रकारे लिहू शकतो. वी कॅन कॅन्सल दिस 0. 0 0 कॅन्सल केले तर काय येणार आहे? ओनली 2/10. सेम 0.2 येणार आहे. आणि जर तसंच लिहिलं तर काय येणार आहे? काहीच होणार नाही आहे. सी 20, मी 20 लिहिला. हाऊ मेनी झिरोज आर देअर? 2 zeros are there. So 1 and 2. 2 प्लेसेस सोडल्या, पॉइंट दिला. सेम नंबर येणार आहे, कारण आफ्टर द नंबर इफ देअर इज अ 0 अँड देअर इज नथिंग आफ्टर दॅट. जर 0 नंतर काही नसेल तर या 0ला व्हॅल्यू नसते. या 0ला व्हॅल्यू नसते पॉइंट नंतरच्या नंबर्सना. बरं का, आपण जर 200 लिहिलं तर त्याला व्हॅल्यू आहे. अजून एक 0 उडवलं ते 2000 होणार आहे. पण आफ्टर द पॉइंट, जर पॉइंटमध्ये तुम्ही असं लिहिलं 0.2000, हाऊ मेनी 0, तुम्ही पाहिजे तेवढे 0 लिहू शकता. पण ह्या झिरोजला काहीच व्हॅल्यू राहत नाही, नुसतं 0.2 राहतं. तर तुम्ही ह्याला लिहू शकता काय? 0.20. आता तुमच्या गणिताप्रमाणे आलंय म्हणून 0.20 लिहिलं तरी चालेल, किंवा नुसतं 0.0 लिहिलं, 0.2 लिहिलं तरी चालतं.
हा 0 नाही लिहिला तरी सुद्धा चालतं. सो हिअर वी कम्प्लीट्स अवर प्रॉब्लेम सेट 37. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यासाठी मी थोडं बाजूला सरकते. हे गरजेचं नाही आहे, हे फक्त एक्सप्लेनेशनसाठी लिहिलेलं होतं. ओके, सो हिअर वी कम्प्लीट्स अवर प्रॉब्लेम सेट 37. आता ह्याच्यानंतरचा पार्ट जो आहे दॅट इज अबाउट प्लेस व्हॅल्यू. आधी ह्याची प्रॅक्टिस करा. ही जर प्रॅक्टिस नाही जमली तर तुम्हाला प्लेस व्हॅल्यू हा पार्ट कळणार नाही. सो बिफोर दॅट प्रॅक्टिस धिस. हे कंपल्सरी प्रॅक्टिस करा. आपल्या मनानं नंबर घ्या आणि लिहा. फक्त काय पाहिजे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. जेव्हा ड्युरिंग रायटिंग द डेसिमल फ्रॅक्शन इन द डिनॉमिनेटर ऑलवेज देअर इज अ 1 0 0. म्हणजे 1 वरती येणारे 0. 10 येईल, 100 येईल, 1000 येईल, लॅक येईल. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. आणि फक्त लक्षात एवढं ठेवायचं आहे डिनॉमिनेटरमध्ये 20 वगैरे येणार नाही आहे. फक्त 10च्या मल्टिपल्समधले नंबर्स येणार आहेत. 10 मल्टिपल्स म्हणजे 10 मल्टिपल्स 10 मल्टिपल्स 10च्या पटीतले नंबर असे येणार आहेत. सो बी केअरफुल अबाउट दॅट. मला नंबर घ्या, प्रॅक्टिस करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्लेस व्हॅल्यूच्या विषयी माहिती सांगणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.